10 वाजून गेले सकाळचे. आई स्वतःचा बिछाना नेहमी स्वतः करते, मात्र माझा कधी करत नाही. मी कसा तिच्यासाठी अंडी उकडतो. आज तिला एकच दिन यातलं. क्रिकेटचा किंवा फुटबॉलचा सामना सुरू होण्याआधी खेळाडू मैदानात कसे सराव करतात तसाच आईचा नाश्त्याआधीचा सराव चालला आहे. मराठीत प्रॅक्टिस म्हणतो ना आपण त्याला. आईला एक विलक्षण सवय आहे. ती आदल्या रात्री ठरवते की दुसऱ्या दिवशी सकाळच्या नाश्त्याला काय खाणार आहे ते. अगदी हे सटर फटर, चिवडा, वेफर, चॉकलेट सुद्धा. तिचं म्हणणं असं की दिवसाची सुरुवात गोडाने करावी. माझं म्हणणं असं की दिवसाची सुरुवात नाक्यावरच्या गर्दीच्या सिग्नलवर कॅफेमध्ये बसून कामाला घाईघाईने जाणारे लोक बघताना स्वतः 2 ठेंगावर करून आपण किती सुखी आहोत हे त्या कॉफीच्या कपाकडे देवस्वरूप कृतज्ञता व्यक्त करून करावी. आईने सकाळी सकाळी ताजा पाव बनवलाय. आजकाल सगळं पीठ वगैरे तयार मिळतं हो, त्यात विशेष काही नाही. पूर्वीसारखं वाण्याच्या कृपेने आलेले गव्हातले कण नाही शोधावे लागत. आणि चक्कीवर जाऊन ज्याला चक्कीच्या बाहेर स्वच्छ चेहऱ्यात आयुष्यात कधी ओळखलं नसतं अशा त्या पिठाने फासलेल्या चेहऱ्याच्या चक्कीवाल्याकडे जाऊन गहू दळून नाही आणावे लागत. तुमच्याकडे म्हणतात ना, संडे हो या मंडे, खाओ 4 अंडे. त्याप्रमाणे कोंबड्यांची एक सबंध भावी पिढी पोटात घालून आम्ही बाहेर निघालो. तर आज सकाळी उशिरा उठण्यास सबब ही की रात्री उशिरापर्यंत गेल्या काही व्हिडिओवरील तुमच्या कॉमेंट्स वाचत राहिलो होतो. त्यात काही जणांनी बुडापेस्ट शहर किती स्वच्छ आहे याचा खास उल्लेख केला होता. माझी या गोष्टीकडे नजर गेली नव्हती, कारण हंगेरी म्हणजे युरोपातील गरीब देश हो. तुमच्यासारखं नाही त्याचं GDP. पण म्हटलं तुम्हा प्रेक्षकांची येथील स्वच्छतेवर एवढी नजर गेली आहे तर एकदाच तुमचं चूक आहे हे सिद्ध करावं. हो, आज तुम्ही आणि आम्ही विरुद्ध गटात. आज आपण शत्रू खेळूया. इथे एक जरी चुरगळलेला कागद किंवा रस्त्यावर दुसरा कोणताही कचरा दिसला तर मी जिंकलो. लागली क्वार्टरची. तुम्ही हरणार बघा. हंगेरी म्हणजे जर्मनी किंवा ऑस्ट्रिया नव्हे, स्वित्झर्लंड तर नव्हेच नव्हे. अहो, इथे झाडूवाले पण दिसत नाहीये. कचऱ्याचे डबे ते सुद्धा क्वचित. पण तरी सुद्धा मला इथे कुठे कचरा दिसत नाहीये. असं कसं? एवढी पैज लावली आहे. समक्ष नाही, ओपन चॅलेंज दिलंय ना सगळ्यांना. असं हरून कसं चालेल मला? अरे कोणी कचरा फेकता का रे? कचरा या तुफानावर कोणी कचरा फेकता का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा थिंडत आहे, जिथून कोणी उचलणार नाही असा कचरा फेकता का रे? तेवढ्यात आमच्या समोर येऊन टपकला अमेरिकेचा माजी राष्ट्रपती रोनाल्ड रेगन प्रमाणेच आमचे कुलकर्णी सुद्धा माझ्या चुका काढण्यासाठी एकदम टपकलेले. कुलकर्णी एकदम आवेशात. काय रे शामू, तू तर नेहमी म्हणतोस की हंगेरीमधील पुतळे किती विशेष असतात म्हणून. यात काय आहे विशेष? अहो कुलकर्णी, मी विशेष म्हणालो नव्हतो, कल्पक म्हणालो होतो. यात काय आहे कल्पकता? फुटपाथवर पुतळा, चौथऱ्यावर पण नाही. अहो, हीच तर खरी या पुतळ्यामागील कल्पकता आहे. रोनाल्ड रेगनने पूर्व युरोपीय देशातील जनतेला कम्युनिस्ट रशियाच्या जाचक विळख्यातून सोडवायला फार मोठा हातभार लावला. त्याच्या या उपकारांमुळे येथील जनतेला रेगनविषयी अपरंपार प्रेम, आणि प्रेमामध्ये कोणतीही एक बाजू वरचढ नसते. आणि म्हणून हा पुतळा चौथऱ्यावर उंचावर न ठेवता सर्वसामान्य जनता त्याच्या बाजूने समानतेने चालू शकेल असा व्यक्त केला. आणि हा जॉर्ज बुशचा पुतळा, याने कोणते मोठे उपकार केले? अहो, जॉर्ज बुश येथील जनतेला मार्ग दाखवणारे म्हणजे हंगेरीची समर्थ रामदास की काय? नाही हो, तसा मार्ग नाही. अहो, मी सकाळपासून कचरा शोधत आहे ना, शोधून सापडत नाहीये तर म्हटलं या बुशाला विचारावं. त्यांच्याकडे काय ते CIA वगैरे असतं ना. मग विचार पाहू झटपट. बुशा जरा दाखव दिशा, शोधत आहे कचरा दिसेल कसा. हो, नमस्कार, जय महाराष्ट्र. आईच्या गावात बुशाला वाचा फुटली. त्या तिथे पलीकडे तिकडे खाण्या पिण्याचे ठेले सापडतील, कचरे तिथे खाण्या पिण्याचे ठेले आले आणि ठेले गेले. काय विचित्र माणसं आहेत हो इथली. या लोकांमध्ये बिलकुल माणुसकी नाही. अहो, जिथे माणूस तिथे कचरा नाही म्हणजे काय? याला काय अर्थ आहे? जाऊ द्या हो, गरिबावर दया करा, सोडून द्या ती पैज. काय करणार तुम्ही ती क्वार्टर जिंकून?
अहो, या क्वार्टरमुळे किती मैत्र्या 3/4 झालेल्या आहेत. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा अशा भिका मागून मागून सबस्क्रायबर जमवलेत. उगाच रागावून अनसबस्क्राईब करायचे तुम्ही मला. तुम्हाला मी मगाशी रेगनची जी माहिती सांगितली ती आईने दुसरीकडे कुठे वाचली आणि आता तीच माहिती ती मला येऊन सांगत आहे. मी पण मला आधीपासून माहीत नसल्यासारखं करून तिच्या सांगण्याकडे उत्सुकता दाखवली. तिला किती आनंद त्याचा. तिने सुद्धा ती बातमी येथील फलक वाचायचे परिश्रम घेऊन मिळवली नाही का. आपण सहसा काय करतो, हो माहिती आहे मला माहिती आहे. काय मिळतं आपल्याला दुखवून दुसऱ्याला, आणि ते पण आपण कोणाला करतो तर नेमक्या आपल्या आप्तजणांना, म्हणजे संबंधांची क्वार्टर शिवाय 3/4. पण आता मला सुद्धा ही जिज्ञासा लागून राहिली आहे. कचरा साफ करणाऱ्या गाड्या किंवा कचऱ्याचे डबे अगदी क्वचित, आणि तरी पण इथल्या रस्त्यावरचा कचरा गायब. ते शामू पांडू बघ, पांडू नाही येतो, त्याला सुटलेलं पोट कुठे. अरे तुमचा बीबी आला बघ शामू, बीबी नेतान्याहू. बीबीचे दोन्ही हात अजून शाबूत ठेवले आहेत आंतरराष्ट्रीय कोर्टाने. हा आमचा बीबी नाही, हा यांचा बिबो आहे. बिबो एस्टवान, हंगेरीच्या लोकशाहीसाठी सर्वात जास्त झटणारा त्यांचा पार्लमेंटमधील मंत्री. 1956 साली जेव्हा इथे सोव्हिएट रशियाचे सैन्य घुसले आणि पार्लमेंटमधून सर्वजण पळाले, तेव्हा बिबो लोकशाहीच्या रक्षणासाठी म्हणून शेवटपर्यंत, अटक होईपर्यंत पार्लमेंटमध्ये एकटा उभा राहिला. त्याला पुढे जन्मठेपेची शिक्षा झाली. मंत्री असून त्याच्याकडे लोकशाहीची शक्ती नाही असे दर्शवण्यासाठी म्हणून पुतळ्यामध्ये त्याचा उजवा हात कापला आहे. सहसा आपला उजवा हात शक्तिशाली असतो नाही का. काय काय करता येतं आपल्याला उजव्या हाताने. काय पण बोल नको, समोर मॅडम आहेत. ही कायटली ऑन्नो, हंगेरीची दुसरी महिला मंत्री, आणि ही सुद्धा लोकशाहीसाठी म्हणून झगडणारी. दुसऱ्या महायुद्धानंतर बेघर झालेल्या ज्यू लोकांचे पुनर्वसन करण्यामध्ये तिने पुढाकार घेतला. मात्र पुढे तिला कम्युनिस्ट सोव्हिएत रशियाने अटक करून तडीपार केले. मात्र ती परदेशात राहून सुद्धा आपल्या लेखणीद्वारे आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र संघामध्ये आणि इतर ठिकाणी भाषणे देऊन सतत कार्यरत राहिली. शिल्पकाराने तिचा पोशाख तिचा काटेकोरपणा दाखवण्यासाठी म्हणून खोक्यासारखा केला आहे, आणि म्हणून हा पोशाख बॉक्सी ड्रेस म्हणून पण प्रसिद्ध आहे. अरे रे, पोरगी ठोकली. पोरगी ठोकली नाही काय, पोरीला ठोकली, तोच अर्थ. काही नाही झालं भाईसाहब, जरा संभल के ठोको, संभल के चलाओ. ए मुन्ना, सामने बघून के चलाव सायकल या ढापणी. अरे त्या लहान मुलाला काय हुल देताय. मगासपासून विचार करत आहे येथील स्वच्छतेचे गुण ते ह्या इथल्या लहान मुलांमध्ये आहे. हगायला आली आणि तुम्हाला भर दुपारी फुटपाथवर बसून कोणता असं सांगितलं तर तुम्हाला जितकं विचित्र वाटेल तेवढं विचित्र इथल्या मुलांना आपल्या आईस्क्रीमचे कागदाचे वेष्टन रस्त्यावर फेकायला सांगितले तर वाटेल. इथे सफाई कामगार कमी याचे कारण साफ करण्यासाठी इथे कोणी कचराच करत नाही. अगदी लहानपणापासून मुलांना इथे नागरिक शास्त्राचे धडे दिले जातात. तसं आम्हालाही शाळेमध्ये असताना नागरिक शास्त्र होतं हो. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश, मात्र शाळेमध्ये नागरिक शास्त्राचे पुस्तक रेल्वे स्टेशन बाहेर मिळणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या गीतांच्या पुस्तकापेक्षाही चपटं. दुसऱ्या दिवशी नागरिक शास्त्राचा वर्ग असला की आदल्या दिवशी पुस्तक शोधायची तारांबळ. शेवटी कळायचं की गेल्या नागरिक शास्त्राच्या वर्गानंतर आठवडाभर ते पुस्तक दप्तरातून बाहेर काढलंच नव्हतं. नागरिकशास्त्र म्हणजे मी सिव्हिक्सबद्दल म्हणत आहे बरं का. तुमच्यापैकी कोणी एकाला जरी त्याच्या शाळेतल्या नागरिकशास्त्राच्या शिक्षकाचे नाव आठवत असेल तर त्याला बक्षीस म्हणून धनंजय मानेने इस्रायलवरून डायबेटीसच्या औषधाचे घेतलेले 70 रुपये मी परत करेन. दादरला बालमोहन विद्यामंदिर शाळेमध्ये असताना मला वाटतं वर्षात 1 दिवस स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जायचा. 1 दिवस म्हणजे त्या एका दिवसातला 1 तास असायचा. त्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थी कचऱ्याची रिकामी पिशवी घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सकाळीच साफ करून गेलेला शिवाजी पार्क पुण्याने साफ करायला जायचो, आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलायला विसरलेला कचरा तो आम्ही उचलायचो. संध्याकाळ झाली की भाजीपाव खायला आम्ही त्याच शिवाजी पार्कमध्ये गवतावर फतकल मारून भजीपावचा खालचा तेलकट कागद उद्या सकाळच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना कर्मेनासे होऊ नये म्हणून तसाच सोडून यायचो. म्हणजेच सकाळी आम्ही उचललेला कचरा संध्याकाळी आम्ही त्याच जागी परत करायचो. ते आजकाल तुम्ही लोक ते रिसायकलिंग वगैरे काय म्हणतात ते करताना, ते आम्ही तेव्हा करायचो. शामू अंगठा बघ, अंगठा बघ.